माझ्या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता फक्त गाडा मालकांना एकच आतुरता आहे. 21 जूनची, एकच धून 21 जून, ज्या मैदानाला बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणून ओळखलं जातं, असं मानाचं पेडगाव हिंद केसरी मैदान. अनेक नंदी इथं आपलं लक आजमावायला येतात. काही हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरतात, तर काही मित्रांनो पुढच्या वर्षीसाठी वाट पाहतात. आणि या वर्षी 21 तारखेला ओपनचं मैदान होतं आणि 22 तारखेला आदतचं मैदान, पेडगाव हिंद केसरी मैदान. बैलगाडा क्षेत्रातील पंढरी म्हणून ज्या मैदानाकडे ओळख बघितलं जातं, असं पेडगाव हिंद केसरीचं मैदान. आणि या मैदानामध्ये काही टॉप 5 फिक्स पैरे जे बहुतांश फिक्स झालेले आहेत, ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा, चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली, आत्ता मित्रांनो 2 महिन्यामध्ये भरपूर असे गुलाल केलेत या नंदीने. असा मित्रांनो भारत शेठ वैकुंडे यांचा निमगावकरांचा हिंद केसरी सावकार, पंचम हिंद केसरी सावकार. मित्रांनो सावकार आत्ता चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह आहे. आणि मित्रांनो सावकार आपल्याला किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना. आणि मित्रांनो सावकार जेव्हा जेव्हा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसलेत, तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच येणाऱ्या 21 जूनला हाच जोड आपल्याला पळताना दिसणार आहे, हिंद केसरी सावकार आणि हिंद केसरी रायना. त्याचबरोबर मित्रांनो ज्या नंदींनी आदत वयामध्ये त्यांचं व त्यांच्या मालकांचं नाव अजरामर केलं, असा मित्रांनो हिंद केसरी शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी सचिन आणि राजू पाटील आगावशिवनगर यांचा डबल हिंद केसरी लक्ष्या. आपण बघितलं असेल पुसेगाव हिंद केसरी मध्ये आदतचा साज पळताना दिसला होता. आणि त्या पुसेगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये हाच आदतचा साज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि नक्कीच त्या मैदानानंतर देखील जेव्हा जेव्हा हा जोड हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी लक्ष्या एकाच जोट्यामध्ये पळताना दिसलाय, तेव्हा तेव्हा मित्रांनो एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच येणाऱ्या 21 जूनला पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये हाच हिंद केसरी जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक हिंद केसरी जोड बाबूशेठ माने घरनिकी यांचा चटणी भाकरीवरचा पैलवान म्हणून ज्या नंदीकडे पाहिलं जातं, असा घरनिकेकरांचा राजा, हिंद केसरी राजा. आणि मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे यांचा महान भारत केसरी हिंद केसरी हरण्या 722. मित्रांनो हरण्या 722 आणि हिंद केसरी राजा हा जोड देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये 100% पळताना दिसू शकतो. कारण जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसलाय, तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि येणाऱ्या 21 जूनला देखील राजा आणि हरण्या हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांची जी नवीन खरेदी झाली होती मित्रांनो मल्हार 11-11, आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली, असा मल्हार 11-11. आणि घोडकरांचं छोटो रॉकेट, घोडकरांचा घोडकरांचा सर्जा आणि मल्हार 11-11 जी मित्रांनो बिनजोडमध्ये कोणालाच गाडी मारत नव्हती, असा भुंगा आणि सैराटची गाडी ती मित्रांनो घोडचा सर्जा आणि मल्हार 11-11 करून दाखवलं. आणि त्या मैदानामध्ये बिनजोडच्या शर्यतीचे मानकरी ठरले. आणि नक्कीच या 21 तारखेला मल्हार 11-11 आणि घोडचा सर्जा पुन्हा एकदा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा. आणि मित्रांनो अमर शेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यामध्ये पळालाय, एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच या देखील मैदानामध्ये हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. हे होते काही प्रमुख 5 टॉपचे फिक्स पैरे.